पंजाब सरकारच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे नेते आणि उपस्थित बंधू मला दिवसातून तुम्हा लोकांची सुसंवाद करण्याची संधी मला विशेषतः आमचे एकेकाचे विषय लोकांसाठी नेहमी दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्या 11 दिवसापासून नागपूरपासून जगण्याची सुरुवात केली. त्या भागाच्या जे काही जवळचे तालुके जसे चंद्रपूरचे असतील, गडचिरोलीचे असतील, तिथे नागपूर ग्रामीणमध्ये गेलो, वर्ध्याला गेलो, अमरावतीला गेलो, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड आणि त्याच्यानंतर खानदेशामध्ये विशेषतः जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी लोकांशी बोलतोय. लोकांची स्थिती काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी ऐकायला मिळते की आज महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवू शकत आपण बघितले. लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीला जो काही काळ आपण घालवला त्याच्या आधी 7 वर्ष आधी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकांनी ती निवडणूक लढवली. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीने 4 जागा दिल्या, काँग्रेस पक्षाला 1 जागा दिली आणि त्यावेळेला आम्ही सगळे अस्वस्थ होतो. आणि सगळं वेगळी विजयाची निवडणूक एकत्र राहण्याची त्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना आम्ही घेतले. कार्यक्रम असतात किंवा सगळ्यांच्या समोर मला महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानायचे की ज्या पक्षांना एकंदर पक्ष फार जागा मिळाल्या होत्या त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवर आम्हाला 30 जागा मिळाल्या आणि एक प्रकारचं वितरण झालं. त्याच्यानंतरची निवडणूक असावी आणि ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत या राज्याच्या कारणात कुणाच्या हातात सोपायचा त्याचा विचार तुम्हाला मला घ्यायचा. प्रश्न खूप आहे. गेले 10 वर्ष म्हणजे उद्योग सारख्यांची 2 वर्षापूर्वी तो एक कोरोना रोगाचा काळ होता. तर बाकीचे 8 वर्ष महाराष्ट्राची सत्ता ही भाजपवाल्यांच्या हातात, त्यांच्या विचारच्या हातामध्ये. लोकसभेचा निकाल त्यांनी पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं की लोकांचा दृष्टिकोन बदलले, लोकांची मनस्थिती वेगळी.
त्याची वेगळी मनस्थिती लक्षात घेऊन भाजपवाल्यांनी ज्याचे आता सत्ता असेल काही निर्णय घेतले ते सगळंच असं होतं. काही लोकांना मान्य असतील असे निर्णय घेतले तो असा सचिनच्या होईल. पहिला निर्णय त्यांनी घेतला, माझी लाडकी बहीण चांगली गोष्ट. बहिणीचं सन्मान होत असेल तर मला आनंद. एका मुलीचं मी माफ आहे आणि त्यावर साहजिकच मुलींच्याकडे असलेलं म्हणजे माझ्या संख्येला एक नेहमीचा सोयीचा भाग. आणि म्हणून आम्ही असे नेहमी बघत होतो की ज्यांच्या हातात संस्कार आहे त्यांनी महिलांच्या हिताचा विचार करायचं धोरण की ज्यांची 1500 रुपये महिन्यांनी आणि कायम देणार असं सांगतात. सगळं वर्षी ही योजना पहिल्यांदा भाजपवाल्यांनी मध्यप्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलं आणि तिथे योजनेची भर केली आणि एकदा सरकार आलं पुन्हा ते बहिणीला विचारलं, पुन्हा मदत त्यांनी केली नाही. आमच्या मदत हे सरकार की आज महाराष्ट्र सरकार सुद्धा ते केलं. पण ठीक आहे, एक वर्षावर तुमचे शेजारी तुमच्याबद्दल सांगायचे राज्याचे मुख्यमंत्री ते सतत सांगतात त्यामुळे ही आमची बहीण आणि शिक्षणाबद्दलचा कार्यक्रम आणि काळाचा राबवतो. आम्हाला बहिणीच्या संबंधीचे असतात तसं मी विचार करायला लागलो की बहिणीच्या बद्दल यांच्याकडे असताना एकंदर शिक्षका महाराष्ट्र आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या वतीने एक रिव्हर्स हा प्रोसिजर, त्या रिव्हर्सचं नाव क्राईम रेकॉर्ड ऑफ द नेशन. देशात होणारे गुन्हे त्या संबंधीची माहिती त्याच्यामध्ये सगळे हाताचे गुन्हे आणि माहिती घेतली. या काही आमची राशी नाही तिला कायम मजबूत करायची आणि करायचं तिच्याबद्दलचे असतात तर तिच्याबद्दलचे एकंदर स्थिती काय. आणि मला असे वाटतं की आज महाराष्ट्राच्या स्त्रियांचा मुलींचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा जर कोणता असेल तर स्त्रियांच्या होणारे अत्याचार. तर असे होते 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार किती झाले याच्या नोंदी या संसदेला आल्या त्याचा आकडा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 स्त्रियांच्यावर अत्याचार झाले अशी सरकार त्यांची राज्य सरकार आहे. 67,000 याचा अर्थ काय सांगतो की राजकीय आणि हे राजकीय बहिणीचं सर्वच आहे. त्याचा अर्थ एकच आहे. हा जो आकडा आहे त्याचा हिशोब केला तर दर तासाला 5 महिन्यांची तक्रार ते पोलीस स्टेशनला येते. आणि एवढंच नाही, एक दुसरं दुसरं महाराष्ट्रात आहे. पोलीस गायब झाले, महिला गायब झाल्या आणि आज महाराष्ट्रामध्ये जो आकडा आहे 64,000 महिला आणि मुली लेखक आहेत. ते महाराष्ट्रात आहे, अन्य राज्यात आहे, कशाचा झाला. इतक्या मुली या राज्याच्या लेखकच होतात, इतक्या मुलींच्यावर महिलांचा अत्याचार होतात. माझी लाडकी बहिणीची आम्ही प्रतिष्ठा अशीच येतो. अजून शीर्षक गोष्टीचा इतिहास तुमच्या नावाला पूर्ण प्रमाणात माहिती आहे. तुला सगळ्यांना माहिती आहे पहिल्याच्या सूर्यदानाच्या सीमेची गोष्ट. दरवर्षी हातात केलं पहिल्यांच्या सूर्यदानाच्या गाडी त्यांचा फराव केला आणि जी काही न्यूज होती ती न्यूज आणि त्याच्यावर त्या पहिल्यांच्या सूर्यदानाची सुंदर असणारी सूर त्या सगळ्यांना घेऊन शिवसेनेच्या बहिणीच्या समोर ते त्यांच्या बाकीचे चर्चा
त्याचं वकील सांगितलं स्त्रियांचा सन्मान हे माझ्या राजाचं सूत्र आहे. आणि माझी आई ही जी इतकी सुंदर असते तर माझ्या घरामध्ये माझ्या सगळ्यांना ही सुंदरता प्राप्त झाली. आणि त्याच्या गोष्टी महिलांचा सन्मान या बाबतीत कधीही करत केली. आणि त्याच छत्रपतीच्या राज्यावर आणि इतक्या महिलांच्या अत्याचार केलेले असतात. आणि या सरकारकडे ठिकठिकाणी सांगताय की स्त्रियांना आम्ही सन्मान देतो, आमची आम्ही त्याच्यामध्ये काही असतं. दुसरा आमचं म्हणजे शेतकऱ्याचं आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं चित्र वेगळे. आज वाजता हा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या असंच आहे. केंद्र सरकार वगैरे शेती खर्चाचं काम बघत होतं. आणि एक दिवशी व्यवसायाचं कलेक्टरचा फोन आला की आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एका शेतकरी. ती चौकशी केली की का आत्महत्या केली तर त्याचं कर्ज वाढलं. त्याने मला जाऊन त्याच्या घरच्यांना बसायचं तर समजून घेते का आत्महत्या झाली स्वतःची घेऊन सांगितलं. गेले का त्या कुटुंबाला दिसतं की विषयाने विज्ञान आणि वही पक्षावरची गरज होती. एक मुलगा आणि पहिली केलं मी तिला विचारलं समजून सांगितलं. म्हणजे मागणी काय होती जुन्या नवऱ्याने आत्महत्या का केली मी सांगितलं की आमच्या भागामध्ये कव्हाशीचं पीक आहे, सोयाबीनचं पीक आहे. माझ्या नवऱ्याने बँकेत करतात बी बियाणे घेतले, खता औषधी घेतली आणि 5-6 एकराचं पीक घेतलं. पीक सोन्यासारखं आणि अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं आणि बँकेत पिकाचं सुचलं. दुसऱ्या वर्षी असं झालं त्यांनी असंच बँक पैसे घेतले, सावकारासाठी पैसे घेतले आणि मी द्यायला आले आणि कव्हाशीचं पीक घेतलं. त्याच्या जाळ्या नावाचा रोग पडला, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. 2 वर्षात डोक्यावर हे उद्योग त्या गृहस्थाच्या तसंच राहिलं. बँकेचा चढावा चालू होता आणि खाजगी सावकाराचे पैसे घेतले. तो एक दिवशी घरी आला, घराची भाजी पण निघाली आणि समाजामध्ये माझ्या नवऱ्याच्या अनुभवाचा पंचनामा आणि ते त्याला सहन झालं नाही. बाजारात गेला, 3 दिवशी वाची घेतली, घसा झाला आणि जीव गुंतला. आणि हीच अवस्था महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये तुम्हाला कल्पना ऐकणे मला सौख्य तर आपल्या राज्यामध्ये एकंदर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे त्याची माहिती नाही घेतली तर ती प्रचंड म्हणजे या सरकारच्या म्हणजे भाजपचं सरकार जे आहे यांच्या कारकिर्दीमध्ये या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या 20,000 आणि गेल्या 6 महिन्यामध्ये या राज्यात तब्बल 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं. तिथे काय दिसतं या दिवसामध्ये या राज्यामध्ये डोक्याचा खर्च कोण करतो? काळ्या सेवा आकाराचा शेतकरी तो कष्ट करतो, घाम करतो, त्याच्या घराचे लोक कष्ट करतात, देशभरासाठी कर्ज करतो, उत्पादन करतो आणि सर्व देशाच्या लोकांचं 2 वर्ष जेवण्याचं काम हा आमचा वैद्यराजा शेतकरी पुरा करतो. आणि या बाबतीची त्यांना आत्महत्या करण्याची दिवस आहे आणि त्यासाठी मग ते निकाल घ्यावे त्या वर्षांच्या निष्ठेवरती शेतकऱ्याला सन्मानाने करण्याचा अधिकार या देशात आहे. त्या प्रकारची उत्पादने ही आमच्याकडे खात्री जाते आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची गंभीर करत नाही त्याच्या हातात आम्ही सरकार देणार नाही
स्वतःच्या भाषेवर हा दिवस त्यांनी येणार आहे आणि अशा प्रकारचा समाज करेल आणि महाराष्ट्रामध्ये करू तिसरा वर्ग विद्यार्थी अशा कॉलेज आज या ठिकाणी उत्तम कॉलेज हे अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थी शिक्षण पदवीधर असतात आनंद आहे आपल्याला तुमची माझी मुलामुळे आज पदवीधर झाले पण त्यांच्याशी वडिलांचं खर्च कर मुलगा शिकला आणि वडिलांनी कष्टाने शिकवला खर्च केला शिकला पदवीधर झाला एक महिना एक वर्ष झालं 2 वर्ष झाले नोकरी संपत आणि नोकरी नसताना वर्णन हिंसतो निराश होतो आणि एकदा निराश झालेलं असेल कोणत्या स्वतःला जाईल त्याची भाषा घेता येत नाही आज ही अवस्था महाराष्ट्राच्या सेवनशैलीची आणि महिला असो शेतकरी असो तरुण बेरोजगार असो यांच्या हिताची गरज या राज्यकर्ते करत नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना मोक्षाचा भाषेला देणार नाही हा निकाल घेतो दुसरी एक बाजू आणि ती म्हणजे समाजकारण राजकारण हा जिल्हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये अनेकांनी देशासाठी राज्यासाठी कष्ट केले अनेकांची नावं या ठिकाणी असतात मला कैलासाची असेल तर चव्हाणांचं नाव असतं चव्हाण साहेबांनी तेव्हा सगळ्यांचं भची घेतो देशाचं संशोधन केले आणि देश कसं महाराष्ट्राचं सुद्धा नाव माहिती वर्धन देशामध्ये ऐतिहासिक कामगिरी चव्हाण साहेबांनी केली सरस्वतीचं रक्षणासाठी केली एक छोट विद्वान या सकाळच्या मुताबिक भारतीय शाळा दिसून आहे आणि सवन देशाला एक ज्ञानाच्या संबंधीचा अंकुश कोसळण्याचं काम सरस्वतीसाठी केलं हा वाईट करायचं आमचे सरकारी चालायचे विठ्ठल लक्षात ते दिसते आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे विचारवंतांच्यावर एक प्रकारचा चक्षुचा उद्धवला आणि वाईचं आणि शासन जिल्ह्याचं नाव केलं बदलनाव किस्सा आम्हा लोकांचे सहकार्य होते अखंड करणारे लोकांचा विचार करणारे आणि वाचन करत असताना सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करणे ही भूमिका त्यांनी घेतली नंतरच्या काळामध्ये आमचे सहकारी मी माझ्या मंत्री आमदार होते ग्रामविकास खात्याचे मंत्री प्रसादराव भोसले ते आज या ठिकाणी नाही तर त्यांचे कर्तृत्व मिळते ते महाराष्ट्राला या वाईसाहेबांनी दिली हा वाईसाहेब महाराष्ट्राचा गौरव आणि असा गौरव देणारा हा परिसर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अभिमानाचा असा प्रश्न विधानसभेची निवडणूक झाली त्यासाठी फसवणुकीचे राजकारण सुरू झाले राष्ट्रवादी काँग्रेस सतत तुमचा पाठिंबा देऊन आम्ही लोकांनी उभा केला त्याच्यामध्ये पूर्ण जे निवडून त्याचे व्यवसाय सोडून गेले आणि मला हे काही नवीन नाही 1980 साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी तिथे विविध आमचे मागण्या दिसत होते अन्य सरकारी मागण्या दिसत होते जवळपास 800 लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंत्योदय मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी ते इंग्लंडला गेले सुट्टीसाठी काही काम असेल आणि 10 दिवसांनी परत झालं काय कळलं आमचे जे 58 आमदार होते त्याचे 52 आमदार फरार ते सोडून गेले जे आसामचा नेता होतो विरोधी पक्षाचा तर 3चा नेता सगळे लोक आमदार गेले असं कसं होतं ते महाराष्ट्राच्या
ही व्यवस्थेची निवडणूक आहे. तिच्या 58 52 सेंटर जर गेले त्याचा एकही निवडणूक आला निकाल घ्यायचा आणि त्यांना त्यांची जागा लागते असं वेगवेगळं ते शिक्षण असं इथं होईल असं वाटायला लागलं. तर असं की इथं अशी काही स्थिती येणार नाही. इथं जे आमचे सरकारी जे सरकारी होते ते अत्यंत प्रेमाने आणि निश्चित बोलायचे. मला असंच आहे दुसऱ्या दिवशी ठरवलं चव्हाण साहेबांच्या समाधी जाऊन नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधायला कामाला घेणारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवतो आणि माझ्यावर मी गाडी आली सगळं गाडी थांबवली लगेच कोण करत काय काढलं त्यांनी पक्ष असं लोकांनी धोका दिला मला सहन नसते. मी साहेब साहेबांचे सहभागी मी येतो मला गाडी आणि गेलो चव्हाण साहेबांच्या सहभागीचे दर्शन घेतलं. तर असं वाटतं की दुसऱ्या वेळी 6 वाजे आहे काय घरी गाय कसं सोडायचे ते बसून आपण ठरलं त्याचं मागे कळलं सत्ता घेतली ते सगळे गोष्टी आपण मागे कळलं सगळं आणि हा व्यवसाय त्यांनी आम्हाला ते नंतर लक्षामध्ये आलं तुमच्या भेटी वेळेस सुरू व्हायचे आणि ते गाई तिथं मला गाईच्या मानले की सांगायचं तर काही काळजी करू आमच्या दिवस ही सवय आज त्या विद्यार्थी तेव्हा जाऊ शकते ते सामान्य लोक ठिकठिकाणी विद्यार्थ्यानंतर त्याला हा निर्णय लोकांच्या अधिवास म्हणतात आणि त्याचं उत्तर आम्ही सर्वांना उद्याच्या निवडणुकी वेळी जाऊन ही भूमिका सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत आणि ती स्थितीची वेळ असताना काय ती याचे खासदार विज्ञानांपेक्षा अध्यक्ष राज्यसेवेचे सभासद किती झालं पण शेवटी गावचं संस्था इलेक्शन सारखे असते ते कधी केली काँग्रेसने 2 लाख पाऊल झाले चव्हाण साहेब त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया काँग्रेस असे 2 लाख होते लोकांना असतच चव्हाण साहेब सर्वसिंग काँग्रेसचे नेते तर नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक मिळते 7 मिळते तुझ्या तरुण भावना फॅशनची नवलेला तिचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम होता शिक्षण चव्हाण साहेब होते मी होतो किशोरी होतो
लेखनसाठी सगळे तो खाली सर आणि जेवणाची व्यवस्था सासूच्या केली आणि गेलं सासूच्या केली चव्हाणसाहेबांच्या बरोबर जेवण झालं चर्चा सुरू झाली आणि चव्हाणसाहेबांनी सांगितलं की असं फक्त एक करावं लागेल किशन एक साधन ते होणार इंडिया नवीन काँग्रेस केली की आश्चर्य आमच्या मनात आणि ते करायचं नाही चव्हाणसाहेबांची भूमिका होती की देशाच्या हिताच होती असं असताना सुद्धा स्पष्ट होतं पक्षाचं बाहेर निघून गेलं हा शब्दा कधी चर्चा येऊ नये त्यासाठी तिथं आम्हाला तिथं भांडण केलं आमचं लक्ष्मण साहेबांनी त्या भांडणामध्ये किशन रेल्वेची भूमिका मान्य म्हणून सांगितली चव्हाणसाहेबांच्या अभ्यासा अतिवाद आहे त्याच्याबद्दल सरकार नाही पण एखादा रस्ता तो आपल्याला पसंत नाही असं म्हणण्याचं नंतर आपल्याला स्वच्छ भावनानं सांगायचं ही व्यवस्थी सरकारी जिल्ह्याच्या चव्हाणसाहेबांच्या सगळ्या सरकारांची होती आणि त्यामुळे कशा भारताचा दृष्टिकोन केला आज काही सरासरीचा प्रश्न आणखी काही खरं सांगायचं म्हणजे माझ्या आधीच लक्षात आलं असेल की आम्ही विचार करतो त्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केलेले दिसतो आणि तुमच्या मनात हे दिसतंय असं मला जाणून घ्या की काही नाही ते चुकीच्या विचार करायचे आणि मला कळलं कसं एक इलेक्शन असं सातारा आणि त्या रंगामध्ये आणि सगळे खातं मी उशीर आलो बाकीचे सगळे बसलेले असतो होते आणि मी उशीर आलो आणि मी तिथं पोचल्याच्या नंतर हे लोकांनी त्यावर घोषणा दिली की वाहिनी सर्जिकल सायन्सची डिस्कस तेव्हा सेशन लागली आणि हे जन्मच काय हे याने विचारच आज लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची न घेता निकाल घ्यायचे असतात त्यांचं समाजकरण त्यांचं राजकारण आज या उद्या उद्ध्वस्त होतं आणि ती अवस्था या ठिकाणी ते माझ्या मनामध्ये सरकार ते सांगत लोकांना सांगतात गावागावात सांगतात साहेब आमच्या विचार आमच्या जवळ छातीमध्ये अंतकरणामध्ये किती ठिकाणी जातो बसायला जागा शिल्लक काही सांगतात आणि साहेब आमचं संजय एक खरं आणि संजय काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बदलायचा दिवस येईल त्या दिवशी अरुणागिरीला एका भगिनी या ठिकाणी काम करायचे प्रशिक्षण लोकांसाठी यशस्वी या महाराष्ट्रात या देशामध्ये अनेक प्रधानांची होती यावेळेला नेहमीच्यापासून नरेंद्र मोदी आणि कोणाला प्रश्न विचारला या देशामध्ये सगळ्याच प्रश्न राजकीय देशाची प्रतिष्ठा वाढवणारा प्रधानमंत्री तो लोकशाहीसाठी गेला पाहिजे. त्याचा अर्थ हा की
कर्तृत्वाचा वाचा तर तो पुरुषाकडे असलेली कळलं महिलांना संधी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात आणि ते कर्तृत्व दाखवायच्या संबंधीची संधी तुमच्या जिल्ह्याच्या भाग नेतृत्वाने अण्णादेवी जिल्हा परिषदेवरती सातारच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्यांनी समाज कधी काही भक्ष्य सांगितली प्रशासनाची ठरवली होती कधी घुसखोरांना दाखवले आणि आपलं कर्तृत्व संधी मिळाल्याच्या नंतर समाजाला दाखवू शकतो हा इतिहास निर्माण केले आणि हे जर त्यांनी केलं असेल तर उद्देशाला वाढी सरकार आणि तिची विधानसभेची जागा याच्यासाठी त्यांची उमेदवारी लिहिली आणि तुमचा फाशी लावता तर विश्वास राखतो की महाराष्ट्रात या काही मुली या काही मुलीने आणि संधी घेतली आपल्या मुलीने आणि लोकांनी केली आणि माझा अनुभव आहे संधी दिली तर उत्कृष्ट काम करतो माझी मुलगी खासदार 4 जण 5 जण एकत्र जे काम करायला 540 झाले त्याच्यामध्ये हजेरी आणि पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या कायद्यावर भाष्य करणे याच्यामध्ये दुसरा नंबर शिकला आणि तेच काम करून दाखवण्याची कुवत दिसती अनुदान दिलेली आहे वर्षांनी हल्लीच्या निवडणुकीमध्ये नाहीच्या दृष्टी आहेत वाईची निवडणूक कृष्णदेवांच्या बाजूने दिसत पाहिजे या व्हायच्या कधी एका नव्या अपेक्षा कधी मतदारांनी केली निर्णय झाला विचार असता नेतृत्वाचा आदर्श असेल नेतृत्वाचं मार्गदर्शन असेल तर वाईट स्वरूपाकडे संसार जिल्हा महाराष्ट्र कधीही मागून जातो आणि तेच तो इतिहास म्हणजे 20 तारखेला आपण सगळ्यांना करून दाखवायचा मी तुम्हाला खात्री देतो प्रश्न आहे शेताचे प्रश्न आहेत गावांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत नवीन नवीन कारखाने ती यायला लागली त्या कारखान्याला प्रोत्साहित केलं पाहिजे पुण्याची सीमा सोडली लिहिल्या बोलल्या की सगळ्या भागामध्ये असा काही ना काहीतरी उद्योग दिसतात आम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन आमची अपेक्षा ही की हे उद्योग मिळून दिसतात शेवटच्या भागामध्ये तसे आणखी काही भागामध्ये पाहिजे MIDCचा विस्तार केला पाहिजे MIDCचा विस्तार करून आणखी सगळे कारखाने निमंत्रित करून इतर सर्वांच्या हाताला काम देणं हे आम्हा लोकांचं कर्तव्य आणि ते करण्यासाठी तुम्ही अण्णादेवीला देऊन द्या आम्हा लोकांची सगळी शक्ती या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तुम्हाला लोकांच्या ही खात्री मी या ठिकाणी दिसतो आणि हा सर्व भविष्य चव्हाण साहेबांचा विचार असला किशन विचारांचा विचार असला हा परिसर एक वेगळी इतिहास निर्माण करेल त्याच्यापेक्षी पूर्ण सरकार त्याला तुमची वजह असेल एवढंच सांगतो आणि आणखी समाज सर्व अनेक अवस्था आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय माझ्याकडे एक चिठ्ठी आली चिठ्ठी अशी आहे की तुम्ही बोललात आणि त्या रस्त्याने जाणार पण गद्दारांचं काय गद्दारांचं काय त्यांचं काय सांगायचं मी सांगितलं जो कोणी गद्दार असेल त्यांना फायदा फायदा